हा होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन मेथड आहे. ह्यात आपण डायरेक्टली व्हेरिएबल सेपरेट्स नाही करू शकत बिकॉज इथे प्लस सिम्बॉल आहे. जर ट्राय करायचं तर ट्राय करून बघा. बट आपण डी वायसोबत वायचे टर्म्स डायरेक्टली सेपरेट नाही करू शकत यात. सो ह्याच्यासाठी काही मेथड्स असणार. त्याच्यासाठी काय करायला लागणार, हे प्रत्येक होमोजिनियस मेथडमध्ये सेमच करणार. पुट वाय इज इक्वल टू व्ही इंटू एक्स, ह्याला इक्वेशन 2 देणार, ह्याला इक्वेशन 1 देणार आणि मग हा जो इक्वेशन आपण स्वतःहून टाकला आहे ह्याला आपण डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे काय ठीक आहे. आपण ह्याला डिफरन्शिएट करणार. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही प्लस एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स. हे जेव्हा डिफरन्शिएट करू तेव्हा ही व्हॅल्यू येणार, ही ॲज इट इज. हे आपण सारखं प्रॅक्टिस केलं तर ही लक्षातच राहील व्हॅल्यू. त्याला इक्वेशन नंबर 3 टाकणार आणि आता हे 2 इक्वेशन आहेत हे आपण ह्याच्यात सबस्टिट्यूट करणार. सांगतो कसं. आता वाय इज इक्वल टू व्ही ऑफ एक्स आहे. जिकडे जिकडे वाय आहे तिकडे व्ही ऑफ एक्स टाकायचं ह्या इक्वेशनमध्ये आणि जिकडे जिकडे डी वाय बाय डी एक्स आहे इकडे एकाच ठिकाणी आहे आणि तिकडे हे इक्वेशन टाकायचं. सो ह्याचा ॲन्सर कसं होणार. सो डी वाय बाय डी एक्सच्या जागी व्ही प्लस हा टर्म व्ही प्लस एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरच्या जागी व्ही एक्स दी होल स्क्वेअर अपॉन 2x परत वायच्या जागी व्ही एक्स. ठीक आहे. आता ह्यांना आपल्याला सॉल्व करायचं आहे. हा टर्म इकडे ॲज इट इज येणार व्ही वाय. आता आपल्याला व्हेरिएबल सेपरेट्स करायचे त्याच्याने. सो ह्याला सॉल्व करणार. एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर दोघांना द्यायचा व्ही स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर 2x हे मल्टिप्लाय करायचं 2x व्ही मल्टिप्लाय करायचं 2x ॲज इट इज 2x इंटू व्ही 2x व्ही एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर होतो. सो हे इक्वेशन तयार होतो. एक्स स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर व्ही इज इक्वल टू वरच्या एक्स स्क्वेअरला आपण कॉमन घेऊ शकतो. एक्स स्क्वेअर व्ही स्क्वेअर प्लस 1 2x स्क्वेअर इंटू व्ही. सो एक्स स्क्वेअर कॅन्सल इज इक्वल टू व्ही स्क्वेअर प्लस 1 अपॉन 2v. हे आलं. हे सेम ॲज इट इज इथपर्यंत आणायचं. त्याच्यानंतर व्ही प्लस एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्हीचा टर्म इकडे आणायचा कारण की आपल्याला व्हेरिएबल्स सेपरेट करायचं म्हणून. सो व्ही स्क्वेअर प्लस 1 अपॉन 2v प्लस व्ही आहे तर तो मायनस व्ही होणार इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. व्ही स्क्वेअर प्लस 1 मायनस व्ही इंटू 2v मायनस 2v स्क्वेअर अपॉन 2v. सो व्ही स्क्वेअर मायनस 2v स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर आणि प्लस 1 ॲज इट इज अपॉन 2v एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स. आता आपण ह्यांना इझिली सेपरेट करू शकतो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये. डी व्हीला ॲज इट इज इथेच ठेवला कारण की डी व्ही ऑलरेडी न्युमरेटरमध्ये डी एक्स डिनोमिनेटरमध्ये म्हणून त्याला आपण राईट हँड साईडला घेऊन गेलो. सो डी व्हीसोबत वायचा टर्म इकडचे सगळे वायचे टर्म ह्या साईडला येणार तेव्हा रेसिप्रोकल होणार. 2v अपॉन 1 मायनस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू डी एक्स अपॉन 1 अपॉन एक्स. आता ह्या दोघांना इंटिग्रेट करू शकतो. हे डी एक्स इकडे कुठे करू शकतो बिकॉज तो ऑलरेडी मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो ती टर्मला इंटिग्रेट करायचं आहे आपल्याला. 2v अपॉन 1 मायनस व्ही स्क्वेअर डी व्ही
इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x dx. सॉरी, आता ह्यांना इंटिग्रेट करायचं आहे. आता इथे पण आपण लॉग यूज करू शकतो, कारण मायनस व्ही स्क्वेअरचं इंटिग्रेशन -2 येतो. बस आपल्याला इकडे मायनस असं घ्यायला लागणार. हे आपण अज्युम करतो आहे, हा मायनस आपण स्वतःहून कन्सिडर करतो आहे. आणि डबल मायनस का घेतलं आहे, कारण आपण काही चेंज नाही करू शकत असंच, म्हणून मायनस प्लसच होतो आहे, म्हणजे 2v प्लसच आहे. सो मायनस घेतलं. सो -2v अपॉन 1 - v स्क्वेअर dv इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x dx. सो आपण इथे लॉग यूज करू शकतो. -log 1 - v स्क्वेअर इज इक्वल टू log x प्लस log c. हे व्हेरिएबल सेपरेट झाले. आता आपण यांना सबस्टिट्यूट करू शकतो. बाय द वे, लॉगच्या काही प्रॉपर्टीज असतात. आता हा -log 1 - v स्क्वेअर ॲज इट इज इकडेच ठेवला. हा लॉग नाही, सॉरी log x, हा मायनस टर्म इकडे घेतला, प्लस झाला log 1 - v स्क्वेअर प्लस log c इज इक्वल टू 0. सो लॉगचे काय प्रॉपर्टीज असतात, लॉग प्लस लॉग असलं तर आपण त्यांना मल्टिप्लाय करू शकतो. सो log x इंटू 1 - v स्क्वेअर इज इक्वल टू मायनस log c. log c ला इथे घेऊन गेलो. आपण हे दोन लॉग कॅन्सल करू शकतो, हे लॉग. सो x इंटू 1 - v स्क्वेअर इज इक्वल टू c. आपण असंही करू शकतो. आणि आता हे झाल्यानंतर आपण व्हीमध्ये वायला सबस्टिट्यूट करणार, जो आधीचा टर्म होता तो. आता आधीचा टर्म काय होता, वाय इज इक्वल टू v ऑफ x. हा वाय इज इक्वल टू v ऑफ x टर्म होता. सो v इज इक्वल टू वाय अपॉन x बनतो. तर वीच्या ठिकाणी वाय अपॉन x टाकलं. सो री सबस्टिट्यूट करतो आहे, जे काय x इंटू 1 - वाय अपॉन x दी होल स्क्वेअर इज इक्वल टू c. ह्याला आपण अजून नॉर्मल करू शकतो, म्हणजे ह्याला अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. x 1 - वाय स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू c इज इक्वल टू x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू c. एक्स स्क्वेअरमधून एक्स कॅन्सल आणि तुमचा एक्स कॅन्सल. सो x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन x इज इक्वल टू c.